मित्रांनो, जय शिवराय. महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मैदान आयोजित होतं आणि हे मैदान बघून असं वाटलं की आम्ही कुठेतरी एखाद्या हिंदकेसरी मैदानात आलो आणि या आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या भांगशीमाता गाडाच्या पायथ्याशी मागील काही महिन्यामध्ये हिंदकेसरी मैदान झालं होतं. आम्हाला असं वाटलं की आज आम्ही कुठंतरी हिंदकेसरी मैदानामध्ये अक्षरशः कोणती पब्लिक ऐकायला तयार नाही आहे. अक्षरशः इतकी सुंदर पब्लिक आहे आणि अक्षरशः आपल्या छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा असो, खानदेश विभाग असो, या येथील सर्व आपल्या बैलगाडा प्रेमींना एक नाद लागलाय. नाद म्हणजे नाद एवढा वाईट लागलाय. लोक सकाळपासून फक्त पाववाड्यावरती आहे. लोक घरी सुद्धा एवढं राहणार नाही. हा फक्त बैलगाड्याचा नाद आहे आणि तुम्हाला सांगू बी शकत नाही लोक कुठून कुठून आले. जालना, परभणी, त्यानंतर कुठून झाले, पुण्याहून सुद्धा लोक आलेले, मुंबई, पुणे, ते फक्त मथुर आणि लखनला बघण्यासाठी. अक्षरशः मथुर लखनला बघण्यासाठी इथं याच्यावर लोक बसलेत, झाडावर बसलेत, इकडं बसलेत, नुसते ढकलतात एकामेकाला. आम्ही तिथं होतो, आम्हाला धरला की डायरेक्ट पुढं घेऊन गेलेत. इतकी अतिशय सुंदर मजा आली ना मित्रांनो. अक्षरशः आम्ही सकाळी 7 वाजेपासून या मैदानामध्ये 7 वाजता पाऊस चालू झाला होता. त्या पावसामध्ये आम्ही इथं आलो. अजून आम्ही फक्त एक वडाच खाल्ला आपण एकाच वाड्यावरती सकाळपासून एकच वडापाव खाल्लाय. मथुरला पाहिलं, आमच्या आयुष्याचं पारणं फिटलं. आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या पावनभूमीमध्ये हा हिंदकेसरी मथुर आला आणि आमच्या डोळ्याचं पारणं फेडलं. त्याचा आम्ही सेमी बघितला, गट बघितला आणि फायनल बघितला. आम्ही आमच्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला सांगू की आम्ही हिंदकेसरी मथुर बघितला. आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लक्ष बघितला होता. आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही सांगू आम्ही हिंदकेसरी मथुर बघितला होता. कारण या हिंदकेसरी मथुरमध्ये एवढी ताकद आहे की त्याने एवढी जी पब्लिक जमा केलेली आहे ही फक्त हिंदकेसरी मथुर आणि लखनसाठी आलेली. आणि मित्रांनो, ही भूमी जी पावन झालेली, इथं मथुरचे पाय पडले. ज्यावेळेस मागचा राऊंड जे झालता तर मागच्या वेळेस पब्लिक एवढी होती मला एवढी पब्लिक. या मथुरना एवढी पब्लिक जमा केलेली की एवढी बोलवल्यावर सुद्धा येणार नाही. आणि ही पब्लिक पैसे देऊन आलेली नाही, त्याच्या प्रेमापोटी आलेली.